नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली। माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाळणा कसा सजवायचा ते आज मी तुमच्यासोबत बरोबर शेअर करणार आहे। कारण की आज माझा भाचा आहे, त्याचं नाव ठेवायचं आहे। मी तुम्हाला बोललेले एका व्हिडिओ मध्ये 2 कारण आहे म्हणून, मी गावी चालले म्हणून। तर हे पहिलं कारण आहे, आज नाव ठेवणार आहे मुलाचं। त्यासाठी आता सजावटीचं सामान आणलेलं आहे आणि ह्यो पाळणा आहे आणि याच्यामध्ये त्याला नाव ठेवणार आहे। आमच्याकडे कसे नाव ठेवतात ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे। तर आता हे सगळं डेकोरेशन सामान असे आम्ही घेऊन आलेलं आहे भरपूर असं, आणि याला लावणार आहे ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे कसं लावायचं म्हणून। आणि कसं लावायचं काय सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कसे नाव ठेवतात, कसा पाळणा म्हणतात आणि कसं आमच्याकडे पद्धत आहे ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे। आता चला आपण काय करू, सुरुवात करूया पहिली पाळण्यापासून। आता पाळणा पूर्ण सजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। आता बाळ अजून आलेलं नाही, येणार आहे, ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी। आता कसं पाळणा सजवायचं हे तुम्हाला सांगणार आहे। डेकोरेशनचं सामान एवढं आहे, परत आहे एका पिशवीमध्ये। आता एवढं मी काढलेलं आहे, हे बघा, हे पहिलेच होतं घरामध्ये आणि हे आम्ही आज दुपारी जाऊन विकत घेऊन आलेलो आहे। त्याचा काही मी ब्लॉग काढला नव्हता, कारण की आमची सामान घ्यायची भरपूर अशी घाई होती, त्याच्यामुळे मी ते शूटच केलेलं नाहीये। आणि आता दिवाळीमुळे खूप अशी गर्द्या पण आहे दुकानामध्ये, त्याच्यामुळे म्हटलं आता शूटच करू नको। काल पण आम्ही गेलो होतो, जो तुम्ही काल ब्लॉग टाकलेला आहे चॅनलवरती तो बघितला असेल तर। काल आम्ही दुसरी खरेदी केली, पण आज आम्ही ही छोटं मोठं सामान आणण्यासाठी गेलो होतो, पण ते काय मी शूट केलं नव्हतं। गर्दी असल्यामुळे भीती वाटत होती, त्याच्यामुळे शूट केलेलं नव्हतं। आणि खूप अशा गर्द्या आहे, थोडं सामान घेऊन आलेले आहे आणि हे घरातलं आहे, परत पण आहे घरातलं भरपूर असं, आणि काही फुलं पण आणलेले आहे। आता बघूया कसं कसं डेकोरेशन होते, कसं कसं नाही। आता याच्या अगोदर तर मी केलं नव्हतं, पहिलीच बार डेकोरेशन करते मनानं माझ्या। कसं आहे काय ते नक्की कमेंट करून सांगा मला, तुम्हाला आवडलं का नाही। आणि आज नामकरण सोहळा आहे, तर नावाचं पण बनवून ठेवलेलं आहे डेकोरेशन, ते बघा तिथं भिंतीला लावलेलं आहे, ते तिथं वरती। आता ते पण काय नाव आहे ते तुमच्याबरोबर सगळं मी शेअर करणार आहे, कसं आहे म्हणून। कसं आहे कमेंट करून नक्की सांगा। चला तर आता गप्पा भरपूर झाल्यात, आता आपल्याला झुला व्यवस्थित आपण डेकोरेशन करून घेऊया। आणि कसं होतंय कसं नाही बघा तुम्ही, आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये। तुम्हाला मी बोललेच होते की जास्त करून आपल्या चॅनलवरती ब्लॉगच बघायला भेटणार, कारण की रेसिपी तिकडे मुंबईला गेल्याच्या नंतर शूट होईल। इथे थोडीफार असली की ते पण तुमच्याबरोबर शेअर करते। चला आता आपण वेळ न घालवता आपला झुला व्यवस्थित आपण डेकोरेशन करून घेऊया। आता जमतंय का नाही ते बघूया, कसं होतंय कसं नाही। चला आता आम्ही घेताना ना हे लटकनच्या माळा घेतल्या होत्या, म्हटलं इथे बीचमध्ये आहे ना आपण असं लटकन करूया। आम्ही असंच विचार केला होता, दोन्ही साईडनं 2 लटकन भारी वाटतंय ना। आणि असं राऊंड राऊंड फुलं पण घेतलेली आहे आम्ही, पण फुलं म्हटलं हेच नकलीच घेऊया माळा। या नकली माळा अशाच आपण राऊंड राऊंड करून घेऊया आणि छान दिसते। बघूया आता, बघा कसं दिसतंय। तर आता आहे ना हे असं राऊंड करून घेते सगळी करून, आणि दोन्ही साईडला 2 असे लटकन ठेवायचे। आणि हे बघा असं लटकवणार होते, आणि एक इकडून असे 2 ठेवणार आहे। आता इथं धाग्याने बांधून घेते। आता गावाकडं धागा कुठं ठेवला मी, गावाकडं कसं आहे थोडंफार आवाज होतोय, थोडं समजून घ्या तुम्ही। शेजारी पाजारी आणि आमच्या घरात छोटे बाळ आहे, त्याच्यामुळं ते आवाज करतात बाळ। असं बांधून घेणार आहे लटकन, आता धाग्यानं बांधून घेते। बघा असं बांधलंय, आता सगळंच करते। आता आहे ना 2 माळा अशा बांधल्यात। आता बघा हे लटकन असे लावलेले आहे, छान वाटतेत ना। आणि दुसऱ्या 2 माळा आहे, इकडे बाळा, हे बघा आमचं बाळ बघा इकडे कॅमेरामध्ये, हे पहा हेच आवाज करत होता। कोण आहे कोण आहे, हाय ऐकत, हाय बघा, हाय कर, हाय। हा बाळाला आपण सजू ना, बाळा आपण सजू ना, आपला दादू येणार आहे ना। आता आहे ना, आता असं लावून घेते। चला
चला तुम्हाला लावल्यावर सांगते, कारण की खूप आवाज आहे त्याच्यामुळं. असं केलं डेकोरेशन. त्या साईडनं पण असा हार लावलेला आहे बघा, पण दिसत नाहीये. मी नंतर तुम्हाला पूर्ण सांगते झुला कसा बनवली, कसं डेकोरेशन केलं म्हणून. तर ही अशी एक माळ लावली. आता ही आपण आहे माळी, पण आता बघूया कुठं लावायचं, तर सगळ्यांचा विचार करून. मला तर नाही वाटत, पण आता लावूया. हाय कर, हाय हाय. मस्त बाई दादा म्हण, दादा नाही पप्पा म्हण ना. पप्पा नाही. हे बघा असं झालंय. आता हे खालची माळ अशी लावून घेतली. म्हटलं एक एक्स्ट्रा त्या साईडनं नाही लावली, कारण की एक होती, तर म्हटलं बघूया कशी वाटते. कसा वाटतोय नक्की सांगा असा झुला. बघा छान आहे ना. चला मग आता अजून बाळ आलं नाही, नंतर मग नामकरण सगळं ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. आणि मुलं लेकरं हे ट्विन्स तर लई मस्ती करतात, यांचा आवाज भरपूर येतोय. हे बघा काही रेकॉर्ड करायला लागलं तर ते आवाज बिवाज सगळा यांचाच असतोय. मुलाचं नाव ठेवायचं होतं माझ्या बाबाच्यात, असं काही डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलंच होतं असा झुला मी डेकोरेशन केलं म्हणून, पण त्या साईडला मी एक्स्ट्रा लावलेलं, त्या साईडनं ठेवलं गेलं होतं. आणि मुलाला पण तयार केलं आणि भरपूर लेट झालं होतं नाव ठेवायला, कारण की ठेवलं नव्हतं नाव. म्हणजे आम्ही इकडं असल्यामुळं नाव ठेवलं नाही. मग आम्ही गावी आल्याच्यानंतर म्हणजे 1.25 महिना झाला होता मुलाचं नाव ठेवायला. नाही तर आमच्याकडे ना 11व्या दिवशीच नाव ठेवतात. लगे मुलाला कपडे वगैरे घातले आणि भरपूर अशा बायका आल्या होत्या. म्हणजे सगळ्यांना सांगावं लागतं नाव ठेवायला या म्हणून. भरपूर जणी आलेल्या. मग त्याला सगळ्या जणांनी काय केलं, मस्त सगळ्यांनी पाळणा म्हटल्या, म्हणजे 4-5 पाळणे म्हटले पण. आणि मस्त असं छान छान झालं होतं कार्यक्रम. सगळ्या अशा बोलत होत्या. थोडंफार मला पण येत होतं, माझ्या काही एवढं लक्षात नाही राहिलं, पण मी पण थोडाफार म्हणले त्यांच्याबरोबर. मस्त सगळ्यांनी म्हणजे थोडं थोडं झोका द्यायचा आणि पाळणा म्हणायचा. असं काही आमच्याकडं नाव ठेवायचं कार्यक्रम करतात. आणि नावाचं मी तुम्हाला याच्या अगोदर दावलेलंच ते डेकोरेशन नाव वगैरे त्याच्यामध्ये होतं. मग ते खाली पट्टी काढून घ्यायची आणि तुम्हाला समजणारच आहे समोर काय नाव ठेवलं म्हणून. असं काही आमच्या गावाकडं असते. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं कसं नाव ठेवतात कसं नाही. आणि डेकोरेशन खूप छान हे केलं तर, साधंच केलं तर पण छान वाटत होतं. आणि मुलगा पण आधी अगोदर रडला, नंतर मग झोपून गेला. आणि त्या छोट्या छोट्या भाषा आहे माझ्या, त्या पण खूप अशा परेशान करत होत्या. त्यांनाच झोका देऊ वाटत होता पाळण्याला. आणि असं काही साखर पान वाटतात आमच्याकडे. साखर आणि पान घेतलं होतं आणि थोडे हरभरे होते ते शिजून घेतले होते. आणि नाव ठेवायला आल्याच्यानंतर कोणी तांदूळ आणि गहू असे घेऊन येतात आमच्याकडे आणि ते साईडला ठेवून द्यायचे. असं काही असतात आमच्याकडे. मग नाव घेऊ सगळे पाळणे गिळणे म्हणणं झाले. आणि मोठ्या भावाने आणि भाऊजाईने त्याचं सगळी पट्टी खोलली आणि असं काही नावाचं हे होतं डेकोरेशन. आणि असं काही सेलिब्रेशन केलं होतं. मग सगळं हे झाल्याच्यानंतर मग मी नंतर सगळ्यात शेवटी बाबूचं आमच्या नाव ठेवलं. नाव असं आहे, कमेंट करून नक्की सांगा आवडलं का नाव म्हणून. आणि आमचा बाबू रडत नाही, खूप छान आहे. खूप त्याने मस्ती केली आणि सगळ्यांना खूप हसवलं. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला म्हणून आजचा व्हिडिओ. चला मग आता झाला आमच्या बाबूचं नाव ठेवणं. अशाच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जोपर्यंत आम्ही गावी तोपर्यंत तुम्हाला ब्लॉगच बघायला भेटणार. आता तिकडे गेल्याच्यानंतरच रेसिपी भेटणार. सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करा. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय.